शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी। तर आता 5 मिनिटापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी सही केलेल्या तर आता पीक विमा प्रत्येक शेतकरी बांधवांना 10,000 रुपये इथं आजच जमा होत आहे। आता यामध्ये नाशिक, जळगाव, अहमदनगर, सोलापूर, सातारा, सांगली, बीड, बुलढाणा, धाराशिव, अकोला, कोल्हापूर, जालना, परभणी, नागपूर, लातूर, अमरावती तर अशा जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा होत आहे। जर तुम्हाला पीक विमा आलेला नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। आता सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणजे राज्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये तब्बल 10,000 पर्यंत पीक विमा इथं जमा होत आहे। आता मुख्यमंत्र्यांनी आताच घोषणा इथं केलेली आहे। तर आता पीक विम्याची जी काही रक्कम आहे ते आता या जिल्ह्यांमध्ये नाशिकमध्ये 155 कोटी 74 लाख रुपये आलेले आहे, अहमदनगरमध्ये 160 कोटी 28 लाख, सोलापूरमध्ये 11 कोटी 111 कोटी 41 लाख, बीडमध्ये 241 कोटी 21 लाख, धाराशिवमध्ये 218 कोटी 85 लाख, लातूरमध्ये 244 कोटी 87 लाख, परभणीमध्ये 206 कोटी 11 लाख, नागपूरमध्ये 52 कोटी 21 लाख। तर आता हजारो शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम इथं जमा होत आहे। आता ही जी रक्कम आहे त्याचप्रमाणे तुम्हाला पीक विमा आलेला नसेल तर लेखी अर्ज आणि तक्रार कशी करायची आहे जेणेकरून पीक विमा तुम्हाला मिळेल हे पाहण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। आता कोणत्या शेतकरी बांधवांना पीक विमा इथं मिळणार आहे, ज्यांनी खरीप रब्बी पीक विमा अर्ज फॉर्म भरलेला आहे, ज्यांचा अर्ज मंजूर आहे, बँक खाते आधारशी लिंक आहे, डीबीटी सुरू आहे, क्रॉप इन्शुरन्स पूर्ण केलेला आहे, ई पीक पाहणी केलेली आहे, तर अशांना प्राधान्य इथं देण्यात येणार आहे। आणि शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम इथं जमा होत आहे। तर आता यामध्ये जे काही दुसऱ्या टप्प्यांमध्ये निधी इथं आलेला आहे ते म्हणजे 1800 कोटी रुपये या जिल्ह्यांमध्ये इथं जमा होत आहे। आता यामध्ये नाशिकमध्ये लाभार्थ्याची संख्या जी काही शेतकऱ्यामध्ये पात्र आहेत 3,50,000 यांसाठी निधी आलेला आहे 155 कोटी 74 लाख। त्याचप्रमाणे इथे आपलं जळगावमध्ये 16,000 शेतकरी पात्र आहेत, यासाठी आलेला आहे 4 कोटी 88 लाख रुपये। अहमदनगरमध्ये शेतकरी पात्र आहेत 2,31,000 यांसाठी निधी आलेला आहे 160 कोटी 28 लाख। सोलापूरमध्ये 1,82,000 शेतकरी पात्र आहेत तर त्यांसाठी निधी आलेला आहे 111 कोटी 41 लाख। सतरामध्ये 40,000 शेतकरी पात्र आहेत 6 कोटी 74 लाख रुपये इथं आलेले आहे। सांगलीमध्ये 98,000 शेतकरी पात्रांसाठी 22 कोटी 4 लाख रुपये इथं आलेले आहे। बीडमध्ये 7,70,000 शेतकरी बांधवांना 241 कोटी 21 लाख रुपये निधी इथं आलेला आहे। तर यवतमाळमध्ये त्याचप्रमाणे बुलढाणामध्ये 36,000 शेतकरी बांधवांना 18 कोटी 39 लाख इथं आलेलं आहे। यानंतर इथं धाराशिवमध्ये 4,98,000 शेतकरी बांधवांसाठी 218 कोटी 85 लाख शेतकरी बांधवांसाठी पीक विमा मंजूर झालेला आहे आणि वाटप देखील सुरू झालेलं आहे। अकोल्यामध्ये 1,77,000 शेतकरी बांधवांना 97 कोटी 29 लाख रुपयाचा पीक विमा इथं मंजूर झालेला आहे आणि वाटप देखील सुरू झालेलं आहे। यानंतर इथे आपलं कोल्हापूरमध्ये 228 शेतकरी बांधवांना 13 लाख रुपये इथं मंजूर झालेले आहे। जालन्यामध्ये 3,70,000 शेतकरी बांधवांना 160 कोटी 48 लाख रुपये मंजूर झालेले आहे आणि वाटप सुरू। परभणीमध्ये 4,41,000 शेतकरी बांधवांना 206 कोटी 11 लाख रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे आणि वाटप देखील सुरू झालेलं आहे। नागपूरमध्ये 63,000 शेतकरी बांधवांना 52 कोटी 21 लाख रुपयाचा निधी मंजूर होऊन वाटप सुरू झालेलं आहे। लातूरमध्ये 2,19,000 शेतकरी बांधवांना 244 कोटी 87 लाख रुपयाचा पीक विमा मंजूर झालेला आहे आणि वाटप देखील सुरू झालेलं आहे। अमरावतीमध्ये 10,000 शेतकरी बांधवांना 4 लाख रुपये इथं वाटप सुरुवात झालेली आहे, 8 लाख रुपये। नांदेडमध्ये 8 लाख शेतकरी बांधवांना यामध्ये 813 कोटी रुपयाचा पीक विमा मंजूर होऊन वाटप सुरू झालेलं आहे। हिंगोलीमध्ये 1.5 लाख शेतकरी बांधवांना 98 कोटी रुपयाचा पीक विमा मंजूर होऊन वाटप सुरू झालेलं आहे। वाशिममध्ये लाभार्थ्यांची संख्या 1,12,000 शेतकरी बांधवांना 74 कोटी रुपये इथं मंजूर झालेले आहे आणि वाटप सुरू। यवतमाळमध्ये 240 कोटी शेतकरी बांधवांना 2,40,000 शेतकरी बांधवांना 132 कोटी रुपये पीक विमा मंजूर होऊन वाटप सुरू। यामध्ये वर्ध्यामध्ये 82,000 शेतकरी बांधवांना 41 कोटी, चंद्रपूरमध्ये 75,000 शेतकरी बांधवांना 39 कोटी, गडचिरोलीमध्ये 54,000 शेतकरी बांधवांना 27 कोटी, गोंदियामध्ये 38,000 शेतकरी बांधवांना 19 कोटी, भंडाऱ्यामध्ये 31,000 शेतकरी बांधवांना 16 कोटी, पुण्यामध्ये 95,000 शेतकरी बांधवांना 48 कोटी, छत्रपती संभाजीनगरमध्ये 1,44,000 शेतकरी बांधवांना 88 कोटी, रायगडमध्ये 22,000 शेतकरी बांधवांना 11 कोटी, ठाणेमध्ये 18,000 शेतकरी बांधवांना 9 कोटी, पालघरमध्ये 28,000 शेतकरी बांधवांना 14 कोटी, धुळेमध्ये 66,000 शेतकरी बांधवांना 36 कोटी, नंदुरबारमध्ये
41,000 शेतकरी बांधवांना 22 कोटी. तर आता प्रामुख्याने जे काही पीक विमा वाटप सर्वप्रथम सुरुवात झालेले जे की प्रामुख्याने जिल्हे बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, अहमदनगर, नाशिक, जालना, अकोला, यवतमाळ, हिंगोली, सोलापूर. तर आता विविध जिल्ह्यांमध्ये पीक विमा इथं जमा होत आहेत. तर आता पीक विमा जर आलेला नाही तर त्याचे मुख्य कारणे आणि त्यांसाठी काय काय करायचं आहे जेणेकरून पीक विम्याची रक्कम तुम्हाला इथं जमा होईल. तर हे आता तुम्ही शेवटपर्यंत बघा, ही महत्त्वाची गोष्ट आहे. यामध्ये तुम्हाला तुमची KYC, आता जर तुम्ही तुमच्या बँकेची KYC केलेली नसेल तर तुम्हाला पीक विम्याचे पैसे तर मिळणार नाही. दुसरं जे यामध्ये आहे आधार लिंक नसणे. जर तुम्ही तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक नसेल तर पीक विमा तुम्हाला मिळणार नाही. DBT खातं बंद असेल तर तुम्हाला पीक विमा इथं मिळणार नाही. आता पीक पाहणी केलेली नसेल तर तुम्हाला पीक विम्याचे पैसे इथं मिळणार नाही, भरपाईचे पैसे इथं मिळणार नाही. तर लगेच तुम्ही तुमचं पीक पाहणीचं स्टेटस चेक करा, नसेल तर रिजेक्ट करा. याचप्रमाणे तुमचा अर्ज इथं रिजेक्ट आहे, पेंडिंग नाही आहे. तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी इथं रिजेक्ट करून घ्यायचं आहे की तुमचा अर्ज इथं रिजेक्ट आहे का पेंडिंग आहे. त्याचप्रमाणे पीक विमा कंपनीला लेखी अर्ज द्यायचा आहे. तर यामध्ये 72 तासाच्या तुम्हाला त्याची तक्रार करायची आहे. यानंतर येते पीक विमा मिळवण्यासाठी लगेच काय करायचं आहे. आता ज्यांना कोणाला पीक विमा पाहिजेच असेल तर अशांनी क्रॉप इन्शुरन्स करा, आधार लिंक तपासा, DBT सुरू आहे की नाही तपासा, पीक पाहणी पूर्ण करा, फॉर्म अप्रूव्हल आहे का पहा, पीक विमा कंपनीला लेखी अर्ज द्या, खाते ॲक्टिव्ह आहे की नाही चेक करा. तर आता सरकारकडून टप्प्याटप्प्याने पीक विम्याचे पैसे तर जमा होते, असंच नाही की सर्व जिल्ह्यात एकाच वेळी पैसे ते येतील. आता पीक विम्याची यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही हे पहा. आता क्रोम ब्राउझर ओपन करा आणि पीक विमा असं टाका, बेनिफिशरी लिस्टवरती क्लिक करा. आपला आधार नंबर टाकून तुम्ही फार्मर कॉर्नरवरती आधार नंबर टाकून OTP टाकून लॉग इन करू शकता किंवा इथं आपला आधार नंबर टाकून चेक करू शकता किंवा आपला जिल्हा सिलेक्ट करा, तालुका, गावाचे नाव सिलेक्ट करा आणि यादीमध्ये नाव आहे की नाही चेक करा. शेतकऱ्यांचे नाव, अर्ज क्रमांक, तुमचा अर्ज पेंडिंगमध्ये आहे का, किती निधी आलेला आहे, टोटल क्लेम किती झालेला आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला दिसेल. पेंडिंग जर दिसत असेल तर तुम्ही KYC पूर्ण करा, आधार लिंक तपासा, DBT सुरू आहे की नाही तपासा, पीक पाहणी केलेली आहे की नाही चेक करा, पीक विमा कंपनीला तक्रार करा. एक हेल्पलाईन नंबर आलेला आहे 1447. तर यावरती लगेच कॉल करा आणि तक्रार करा. आता यामध्ये अर्ज सक्सेस आहे, पेमेंट प्रोसेड आहे, अमाऊंट क्रेडिट झालेली आहे, संपूर्ण माहिती तुम्ही घेऊ शकता. तर आता पीक विमा मिळवण्यासाठी लेखी अर्ज देतो तुम्हाला हा तालुक्याच्या ठिकाणी तुम्हाला पीक विमा कंपनीला इथे द्यायचा आहे. यामध्ये प्रति व्यवस्थापक, तालुका, जिल्हा, पीक विमा रक्कम जमा न झाल्याबाबत अर्ज, यानंतर खाली यायचं आहे महोदय लिहायचं आहे. मी खाली सही करणारा शेतकरी, राहणार, तालुका, जिल्हा. याचप्रमाणे खरीप हंगामासाठी आणि रब्बी हंगामासाठी पीक विमा फॉर्म भरलेला असून अर्ज मंजूर आहे तरीसुद्धा माझ्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम अद्याप खात्यामध्ये जमा झालेली नाही. माझी माहिती खालीलप्रमाणे. आता यामध्ये शेतकऱ्यांचे नाव, आधार क्रमांक, अर्ज क्रमांक जे की पीक विमावरती राहते, ॲप्लिकेशन ID, खाते क्रमांक, मोबाईल नंबर, गावाचे नाव, तालुका, जिल्हा, हे तुम्हाला संपूर्ण माहिती भरायची आहे. याचप्रमाणे आता ही संपूर्ण माहिती भरल्याच्या नंतर आता यामध्ये येते आपल्याला त्यासोबत जोडायचं आहे कागदपत्र. यामध्ये आधार कार्डची झेरॉक्स, बँक पासबुकची झेरॉक्स, पीक विम्याची पावती, 7/12/8 ही पीक पाहणी केलेला असेल तर त्याचा पुरावा सोबत जोडायचा आहे. आता लगेच तुम्ही तक्रार करा आणि हा जो रखडलेला जो बरेच दिवसांपासूनचा पीक विमा आहे ती मिळवा. तर मी जे काही हेल्पलाईन नंबर दिलेला होता 14447 त्यावरती लगेच कॉल करा आणि माहिती घ्या. तर कोणत्या समस्येसाठी त्यावरती तुम्ही कॉल करू शकता. पीक विमा आलेला नाही, अर्ज पेंडिंग आहे, रिजेक्ट झालेला आहे, पेमेंट स्टेटस समस्या, KYC अडचण, आधार लिंक समस्या, DBT फेल, बेनिफिशरी लिस्टमध्ये नाव नाही, यादीत नाव नाही, तक्रार नोंदणी, नुकसान भरपाई माहिती. तर यासाठी जे काही 1447 तर यावरती लगेच कॉल करा आणि पीक विमा मिळवा. सर्वांसाठी मोठी संधी आहे, तर लगेच कॉल करा आणि तक्रार नोंदवा.